नाद महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या PA इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स डिझाईन आणि आर्ट्सच्या वतीने देण्यात येणाऱ्या पै IT ऑलिम्पियाड स्पर्धांचा पारितोषिक वितरण आझम कॅम्पसमधील असेंब्ली हॉलमध्ये पार पडला आहे। याच कार्यक्रमात पै IT नॅशनल एज्युकेटर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। या उपक्रमाचे हे तपपूर्ती वर्ष होते। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर PA इनामदार हे अध्यक्षस्थानी होते। संस्थेचे सचिव प्राध्यापक इरफान शेख, डॉक्टर ऋषी आचार्य, अंजुम काजळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जिल्हा परिषदांमध्ये माहिती तंत्रज्ञान शिकवणाऱ्या उमेश खोसे, मृणाल गंजाळे, ॲडव्होकेट नागनाथ विभूते, प्रकाश चव्हाण, शफी शेख, आनंदा आनेमेवाड यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचा पै नॅशनल IT एज्युकेटर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। एकूण 15 लाखांची पारितोषिके या समारंभात दिली गेली। त्यात लॅपटॉप, नोटबुक, आयपॅड, मोबाईल, संच, हँडीकॅम, टेलिस्कोप, सन्मानचिन्ह, प्रसिद्धीपत्र याचा समावेश होता। डॉक्टर ऋषी आचार्य यांनी प्रास्ताविक केले। यावर्षी ऑलिम्पियाडमध्ये 6000 विद्यार्थ्यांचा समावेश होता। संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक प्रश्न सोडवण्यासाठी ही ऑनलाईन स्पर्धा होती। 12 वर्षात 5 लाख विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला अशी माहिती त्यांनी दिली। आयुष प्रसाद म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेच्या 2,70,000 विद्यार्थ्यांपर्यंत संगणक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या सोबत सहकार्य करार करून प्रकल्प सुरू केला जाईल। संगणक माहिती तंत्रज्ञान क्रांतीने मानवी कामाच्या कक्षा रुंदावल्या आहेत। पुढील जगात कल्पक व्यक्तींना रोजगार असतील ते मिळवण्यासाठी ज्ञान आणि संगणक माहिती तंत्रज्ञान आवश्यक असेल, त्या दृष्टीने विद्यार्थी शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम अतिशय दिशादर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं। नियम के किताबों के पहले मैथमेटिक्स का नियम था, उसने मल्टीप्लिकेशन का रूल बनाया, कभी डिवीजन का रूल बनाया तो कभी एडिशन का रूल बनाया। मैथमेटिक्स ने हमें दिखाया कि हम कैसे 2 और 2 को 4 कर सकते हैं और कैसे 4 को वापस 2 कर सकते हैं। तो मैथमेटिक्स क्रिएटेड रूल्स, mathematics also created logic. It was the beginning of the scientific revolution that started with mathematics. Mathematics was also the first science fiction. So if you think about it, mathematics actually started defining that you could imagine a world, an imaginary number, how we could actually recreate the world. And from maths came science, and from science came computer science. And from computer science, when we apply the knowledge of computer science to data, it became what is called information technology.